वेलकम टू MG शेख्स इंग्लिश अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, गोल्डन रूल्स ऑफ इंग्लिश ग्रामरमध्ये आतापर्यंत आपण 90 रूल्स बघितलेत. या पुढील रूल आज आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. चला बघूयात गोल्डन रूलचा पुढील नियम. रूल नंबर 91. रूल नंबर 91 काय म्हणतो बघा. मचचा वापर पास्ट पार्टिसिपल किंवा ॲडजेक्टिव्ह ऑर ॲडव्हर्ब ऑफ कंपॅरेटिव्ह डिग्रीच्या आधी केला जातो. म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्रीमध्ये जे ॲडजेक्टिव्ज येतात त्याच्या आधी मचचा किंवा पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3 च्या आधी कोणाचा वापर केला जातो? मचचा वापर केला जातो. या उलट व्हेरीचा वापर प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे जिथे ING असतो तिथे आपण व्हेरी वापरतो. किंवा पॉझिटिव्ह डिग्रीच्या आधी जे ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्ब येतात तेथे देखील आपण व्हेरी वापरतो. लक्षात आहे. म्हणजे एक तुम्हाला लक्षात आलं असेल, मच हा पास्ट पार्टिसिपल लक्षात घ्या म्हणजे आपल्यासाठी V3 आणि व्हेरी म्हणजे प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे ING फॉर्म. हे लक्षात घ्या. म्हणजेच V4 आपण त्याला म्हणूयात. बरोबर आहे. पण याच्यामध्ये अपवाद देखील आहे बरं का. अगोदर आपण मच आणि व्हेरीचा एक जनरल रूल समजूयात. काही ॲडजेक्टिव्ज किंवा पास्ट पार्टिसिपल्स अशी आहेत की त्याच्या आधी व्हेरी देखील वापरला जातो. तो नियम पुढे येणारच आहेत. अगोदर आपण काय बघूयात की मचचा वापर पास्ट पार्टिसिपल आधी आणि व्हेरीचा वापर प्रेझेंट पार्टिसिपल किंवा पॉझिटिव्ह डिग्रीमध्ये येणाऱ्या ॲडजेक्टिव्ह किंवा ॲडव्हर्बच्या आधी केला जातो. डन. फॉर एक्झाम्पल, द न्यूज इज व्हेरी सरप्रायझिंग. द न्यूज इज व्हेरी सरप्रायझिंग. प्रेझेंट पार्टिसिपल आला त्याच्या आधी आला व्हेरी. लक्षात घ्या. प्रेझेंट पार्टिसिपल आला त्याच्या आधी आला व्हेरी. इथे मच सरप्रायझिंग चालणार नाही. जर मच सरप्रायझिंग आलं तर त्या वाक्यामध्ये मिस्टेक आहे असा त्याचा अर्थ होतो. नेक्स्ट, आय वॉज मच सरप्राइज्ड ॲट हिअरिंग द न्यूज. सरप्राइज्ड हा पास्ट पार्टिसिपल आहे त्याच्या आधी आला मच. आपला नियम काय म्हणतो? आपला नियम काय म्हणतो? मचचा वापर पास्ट पार्टिसिपलसाठी तर व्हेरीचा वापर कशासाठी? प्रेझेंट पार्टिसिपलसाठी आला. म्हणजे दोन एक्झाम्पल बघा तुमच्या लक्षात येतील. डन. नेक्स्ट, परंतु व्हेरीसोबत प्रेझेंट पार्टिसिपल येतो तर मचसोबत पास्ट पार्टिसिपल येतो. आपण हे शिकलो. परंतु काय? काही स्थितीत अपवादात्मक पास्ट पार्टिसिपलसोबत व्हेरी वापरला जातो. लक्षात घ्या. आणि परीक्षेत हेच विचारलं आहे बरं का. व्हेरीसोबत काही असे अपवादात्मक पास्ट पार्टिसिपल आहेत की ते येतात. लक्षात घ्या. आता हे ॲडजेक्टिव्ज किंवा पास्ट पार्टिसिपल्स लक्षात घ्या. पार्टिसिपल हे ॲडजेक्टिव्हचंच काम करतं. त्याला पास्ट पार्टिसिपल म्हणा किंवा ॲडजेक्टिव्ह म्हणा. त्याच्यामध्ये पास्ट पार्टिसिपल म्हणजे V3, प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे V4. लक्षात घ्या. आता बघा कोणते कोणते ते. व्हेरी डिलायटेड, व्हेरी ड्रंक, व्हेरी लिमिटेड, व्हेरी कंटेंटेड, व्हेरी प्लीज्ड, व्हेरी बोर्ड, व्हेरी शॉक्ड, व्हेरी फ्रायटन्ड, व्हेरी टायर्ड. म्हणजे हे पास्ट पार्टिसिपल किंवा ॲडजेक्टिव्जच्या आधी काय येतं? व्हेरी येतो. लक्षात घ्या. परीक्षेत याच्यावरच प्रश्न असतात. विद्यार्थी फक्त काय नियम ठेवतात की पास्ट पार्टिसिपलच्या आधी मच येतो, प्रेझेंट पार्टिसिपलच्या आधी व्हेरी येतो. परंतु अपवादात्मक स्थितीत व्हेरीसोबत काही पास्ट पार्टिसिपल देखील येतात. ते पास्ट पार्टिसिपल खालीलप्रमाणे आहेत. लक्षात घ्या. नेक्स्ट, पुढे आता आयोगाने विचारलेला प्रश्न यामध्ये याच्यात व्यवस्थित लक्ष द्या. फिल इन द ब्लँक विथ सुटेबल ऑप्शन. फिल इन द ब्लँक विथ सुटेबल ऑप्शन. आय एम व्हेरी. आता इथं व्हेरी आला आहे. आता आपल्या नजरेत व्हेरी म्हटला तर प्रेझेंट पार्टिसिपल असं डोळ्यासमोर येतं आपल्या. आणि मच म्हटला तर पास्ट पार्टिसिपल असं आपल्या लक्षात येतं. ठीक आहे. पण लक्षात घ्या, आय एम व्हेरी पण इथे काय वापरला आहे? डिलाईट. डिलाईट वापरला आहे. लक्षात घ्या. डिलाईटसोबत अपवादात्मक स्थितीत व्हेरी येतो. मग येथे व्हेरीनंतर काय यायला पाहिजे? पास्ट पार्टिसिपल यायला पाहिजे जे अपवादात्मक होते. व्हेरी डिलायटेड. आय एम व्हेरी डिलायटेड टू मीट यू. आता डिलायटेड कुठं आहे ते आन्सर ऑप्शनमध्ये आपण शोधूया. एकमध्ये आहे का? एकमध्ये इन्फिनिटिव्ह आहे. दोनमध्ये आहे का? एकमध्ये दोनमध्ये V1 आहे. तीनमध्ये डिलायटिंग आहे. आता काही विद्यार्थ्यांना असं वाटेल की व्हेरीसोबत प्रेझेंट पार्टिसिपल येतो. बरोबर आहे त्यांचा नियम. पण व्हेरीसोबत अपवादात्मक स्थितीत काय येतो? पास्ट पार्टिसिपल येतो. मग चौथं ऑप्शन जे आहे डिलायटेड, त्या येथे काय रिकाम्या जागे कोणतं येईल? पास्ट पार्टिसिपल. डिलायटेड हे ॲडजेक्टिव्ह येईल. आपण मागे जाऊयात. बघितलं होतं आपण डिलायटेड आहे का बघा बरं. पहिल्याच याच्यात व्हेरी डिलायटेड आहे बघा. ठीक आहे. मग रिकाम्या जागे काय येईल तिथे? परीक्षेत जे विचारलं आहे तिथे काय येणार?
डिलायटेड येणार, हे त्याचं उत्तर येईल 4 नंबरचं. डन. नेक्स्ट. आता याच्यात एकच प्रश्न होता. आता पुढील नियम बघूयात आपण. रूल नंबर 92 काय म्हणतो? रूल नंबर 92 बघा. एव्हरीवन, समवन, समबडी, एनीबडी, एनीवन, नन, एव्हरीबडी, नोबडी इत्यादी सोबत सिंग्युलर व्हर्ब आणि सिंग्युलर प्रोनाऊन हीज हरचा वापर केला जातो. आता सगळ्यात आधी आपल्याच्या डोक्यात एक प्रश्न आला असेल की एव्हरीवन, समवन, समबडी, एनीबडी, एनीवन, नन, एव्हरीवन, नोबडी हे काय आहेत? तर हे आहेत इनडेफिनेट प्रोनाऊन. काय आहेत? इनडेफिनेट प्रोनाउन्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे अनिश्चित सर्वनाम आहेत. अनिश्चित सर्वनाम म्हणजे काय? निश्चित हे कोणत्या व्यक्तीसाठी वापरलेले आहेत याचा बोध होत नाही, म्हणून त्यांना अनिश्चित सर्वनाम असं म्हणतात. त्यांना इंग्लिशमध्ये इनडेफिनेट प्रोनाऊन असं म्हणतात. मग याचा नियम काय म्हणतोय? जेव्हा वाक्यात एव्हरीवन, समवन, समबडी, एनीबडी, एनीवन, नन, एव्हरीबडी, नोबडी सोबत सिंग्युलर व्हर्ब म्हणजे एकवचनी क्रियापद आणि एकवचनी सर्वनाम. एकवचनी सर्वनाम कोणते आहेत? हीज आणि हर आहेत. लक्षात घ्या, एकवचनी सर्वनाम यामध्ये वापरलं जातं. आयोग तुम्हाला येथे कधी कधी इट किंवा देअर अशी सर्वनामं देतं. लक्षात घ्या, अशी सर्वनामे दिले जातात जे चूक आहेत. मग यासोबत या इनडेफिनेट प्रोनाऊनसोबत तिथे काय यायला पाहिजे? हीज किंवा हरच यायला पाहिजे. मोस्टली इंग्रजीमध्ये मॅस्क्युलिन जेंडर इज प्रेफर्ड म्हणजे पुल्लिंगीचा वापर केला जातो, म्हणून हीज हरच्या ठिकाणी आपण हीज प्रेफर केला जातो. लक्षात घ्या, काही ठिकाणी जर हीज ऑप्शन दिलं नसेल आणि जर हर दिलं असेल तर त्यावेळेस आपण ते ऑप्शन वापरू शकतो. लक्षात आलं? फॉर एक्झाम्पल बघा, मग हे तुम्हाला कळलं असेल हे काय आहेत. ठीक आहे. नेक्स्ट बघा, मग एव्हरीबडी शुड टेक हिज सीट. आता एव्हरीबडीसाठी एकवचनी प्रोनाऊन आला इथे काय? हीज. हेच सांगितलं ना आपण इथे, एव्हरीबडी शुड टेक हिज सीट. ते आयोग तुम्हाला काय करतो? कधी युअर देतो, कधी काय देतो? कधी हिम देणार, कधी देअर देणार, कधी इट देणार, बरोबर, कधी वन देणार, बरोबर, ह्या गोष्टी देणार. पण ह्या सगळ्या गोष्टी चुकीच्या आहेत. बरोबर आहे. म्हणजेच थोडक्यात सांगायचं, एव्हरीबडी, समवन, नो वन, एव्हरीवन, एनीबडी, नोबडी यांची षष्ठी विभक्ती हीज किंवा हर येते, एवढं लक्षात ठेवायचं. डन. नेक्स्ट. एव्हरीवन इज रेडी टू पे हिज कॉन्ट्रीब्युशन. एव्हरीवनसाठी आलं एकवचनी सर्वनाम किंवा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह देखील आपण म्हणूयात, कारण याला षष्ठी विभक्तीचं देखील रूप दिलं जातं. एव्हरीवनसाठी एकवचनी सर्वनाम काय आलं? मग इथे हीज आला. लक्षात. मग आपल्याला त्या गोष्टीवर जास्त लक्ष ठेवायचं आहे. रिकाम्या जागा याच्यावर दिल्या जातात. लक्षात घ्या. म्हणजे जर हे वाक्याचा कर्ता म्हणून येत असतील तर यासाठी सर्वनाम काय येईल? यासाठी सर्वनाम काय नाही येणार? हीज. लक्षात घ्या. डन. नियम कळला? नेक्स्ट. आता याच्यात बघा, स्पॉट द एरर. एव्हरीवन आर एक्सपेक्टेड टू कम टू स्कूल टुमॉरो. आता इथे एरर काय दिले बघा. आपण काय केलं पाहिजे? जर तुम्ही नियम व्यवस्थित वाचला असेल, नियम जर तुम्ही वाचला असेल, हे बघा येथे प्रोनाऊनवर नाही विचारलं, सिंग्युलर व्हर्ब येतो. बरोबर आहे. एररमध्ये बघा इथं काय दिलं आहे? एररमध्ये काय दिलं आहे बघा? एव्हरीवन आर दिलं आहे, म्हणजे येथे चुकलं आहे. एव्हरीवन इज पाहिजे. बरोबर आहे. एव्हरीवन आर एक्सपेक्टेड टू कम टू स्कूल टुमॉरो. मग लक्षात घ्या, एव्हरीवन आर ह्या आरच्या ऐवजी इथे इज पाहिजे. बाकीचं काहीच वाचायची गरज नाही, बाकीचं सगळं बरोबर आहे. मग एरर कुठे आहे? एरर ए ह्या सेक्शनमध्ये आहे. तुमच्या लक्षात आलं असेल. डन. नेक्स्ट. पुढे PSI 2017ला प्रश्न आला आहे बघा. पिक आउट द एरर इन द सेंटेन्स. पिक आउट द एरर इन द सेंटेन्स. इंग्लंड एक्सपेक्ट्स एव्हरी मॅन टू डू युअर वर्क. मी तुम्हाला सांगितलं ना, तुम्हाला सांगितलं मी, एव्हरी मॅन, एव्हरी इथं आला आहे. बरोबर आहे. मग एव्हरीसोबत येते हीच पाहिजे. काय पाहिजे? हीच पाहिजे, युअर नाही पाहिजे. मग आन्सर ऑप्शन डीमध्ये काय आहे? मिस्टेक आहे. बरोबर आहे. मग ए नाही, बी नाही, सी नाही, डी. लक्षात. डी ऑप्शनमध्ये मिस्टेक आहे. हे युअरच्या ऐवजी इथे काय पाहिजे? हीच पाहिजे. लक्षात घ्या. एव्हरी मॅन म्हणजे एव्हरीवन, एव्हरीबडी असा त्याचा अर्थ होतो. डन. नेक्स्ट. कंबाईन 2018ला प्रश्न विचारला आहे. विच आयटम्स फ्रॉम द गिवन सेंटेन्स कंटेन एरर्स. लक्षात द्या. विच आयटम्स विचारला आहे.
फ्रॉम द गिवन सेंटेन्स कंटेन एरर. आता बघा एव्हरीबडी वाक्याचा करता काय आला एव्हरीबडी. आता एव्हरीबडी आला तर तुमच्या डोक्यात दोन कॉन्सेप्ट पाहिजे, एक वचनी येणार क्रियापद बरोबर आहे, त्याच्यानंतर जर सर्वनाम आला तर तो हीज येणार बरोबर बघूयात, आणि याच्यानंतर क्रियापदचं रूप बघा, जर मॉडल दिलेलं असेल प्लेन मॉडल तर त्याच्या पुढे V1 यायला पाहिजे. लक्षात घ्या. एव्हरीबडी मस्ट पेड, एव्हरीबडी मस्ट पेड मोर हाऊस रेंट, द टॅक्स ऑन द टॅक्स ऑन प्रॉपर्टी हॅव गॉन अप. आता इथं दोन ठिकाणी मिस्टेक्स आहेत. म्हणजे कसं लक्षात घ्या, मस्ट आणि पेड. जेव्हा मॉडल ऑक्झिलरी शाल, शुड, विल, वुड, कॅन, कुड, मे, माइट, मस्ट, नीड नॉट, डेअर नॉट, ऑट टू, यूज टू वाक्यात एकटा येतो तेव्हा त्यासोबत V1 येतो, V2 येत नाही. येथे पेडच्या ऐवजी काय पाहिजे पे पाहिजे. ही पहिली मिस्टेक. डन. दुसरं हाऊस रेंट झाला. द टॅक्स ऑन द प्रॉपर्टी, द टॅक्स ऑन द प्रॉपर्टी या वाक्याचा करता आहे टॅक्स. इथे दुसऱ्या वाक्यात टॅक्स आहे. द टॅक्स म्हणजेच आपण याला जसं सर्वनामात रूपांतर केलं तर इट होईल, आणि इटला हॅव किंवा हॅजपैकी हॅज येतं. येथे काय आलं आहे हॅव आला आहे. म्हणजे येथे देखील मिस्टेक आहे. या हॅवच्या ठिकाणी काय पाहिजे हॅज पाहिजे. दोन ठिकाणी मिस्टेक आहे बघा. कुठे कुठे मग आता बघा तिथं काय म्हटलं आहे फ्रॉम द गिवन सेंटेन्स कंटेन्स एरर्स. पहिलं म्हणजे दोन ठिकाणी आहे ना, इथे मिस्टेक आहे पण इथे बरोबर आहे. दोन ठिकाणी मिस्टेक आहे. कुठे मस्ट पेडच्या ऐवजी काय पाहिजे पे पाहिजे, हॅव गॉनच्या ऐवजी काय पाहिजे हॅज गॉन अप पाहिजे. म्हणजे हे वाक्य दुसरं प्रकार बरोबर येईल, बाकीचं चूक. लक्षात आलं. नेक्स्ट म्हणजे एकच गोष्टीकडे लक्ष न देता संपूर्ण वाक्याकडे जर आपण लक्ष दिलं तर आपल्याला इमिजिएट त्या एरर्स सापडतात. डन. नेक्स्ट आता बघा रूल नंबर 93 काय म्हणतोय. रूल नंबर 93 काय म्हणतोय बघा. ICS एंडिंग वर्ड्स. ICS म्हणजे लक्षात घ्या ज्या विषयांच्या सोबत ICS येतो म्हणजे त्याचा एंडिंग कशाने होतो ICS सोबत नेहमी एकवचनी क्रियापदाचा म्हणजे सिंग्युलर वर्बचा वापर केला जातो. या उलट या शब्दाआधी माय, आवर, योर, हिज, हर, देअर, सच, द किंवा व्यक्तीचे नाव येत असेल तर व्हर्ब प्लुरल येतो, कारण तो गुणाचा बोध करतो. आलं लक्षात. म्हणजे याच्यात क्रायटेरिया काय आहेत लक्षात घ्या. आता याच्यात क्रायटेरिया आपण एक्सप्लेन करूयात. पहिले समजून घ्या. हा नियम जरा लेंदी आहे म्हणजे तुमच्या लक्षात येईल हा नियम काय आहे तो. आता इथे लक्षात घ्या. समजा मी मॅथमॅटिक्स बोललो, मॅथमॅटिक्स म्हणजे मग वाक्याच्या शेवटी ICS येतोय. मॅथमॅटिक्स जर सब्जेक्टचं नाव म्हणून येत असेल, लक्षात घ्या, जर सब्जेक्टचं नाव म्हणून येत असेल, ॲज अ सब्जेक्ट येत असेल तर तो काय असतो सिंग्युलर असतो. काय असतो सिंग्युलर असतो. आणि त्याच्यानंतर येणारं व्हर्ब देखील काय असतं सिंग्युलर असतं. हा कॉमन क्रायटेरिया लक्षात घ्या. जर मी म्हटलं माय मॅथमॅटिक्स इथं लक्ष द्या, मी विशेष इथं काय वापरलं आहे गुणाचा बोध केला आहे आणि मी विषय इथं दाखवत नाही. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स म्हणजे ॲबिलिटी दाखवतो आहे. आणि याच्यात एमचं पहिलं रूप देखील पहिलं लेटर देखील आपण काय म्हटलं आहे स्मॉल घेतलं. लक्षात घ्या. माय मॅथमॅटिक्स म्हटलं तर याचा अर्थ इथं गुणाचा बोध होतो, मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन होतो. येथे हा सब्जेक्ट नाही. येथे काय हा सब्जेक्ट नाही. जर हा सब्जेक्ट म्हणून येत नसेल तर तो प्लुरल असतो. काय असतो प्लुरल असतो. आणि त्याच्यानंतर येणारं क्रियापद देखील प्लुरल म्हणजे अनेकवचनी असतं. लक्षात घ्या. म्हणजे सांगितलं होतं विषयांच्या नावाच्या आधी जर माय, आवर, योर, हिज, हर, देअर, सच, द किंवा एनी पर्सन्स नेम येत असेल, एखाद्या व्यक्तीचं नाव येत असेल तर तो विषय नसून विषय संदर्भात इतर भाग असतो, तो गुणाचा बोध करतो, त्यावेळेस तो अनेकवचनी बनतो. आणि त्यानंतर येणारं क्रियापद देखील काय असतं प्लुरल अनेकवचनी असतं. म्हणजे हे तुम्हाला आता कळलं असेल. लक्षात घ्या.
ठीक आहे. नेक्स्ट बघूयात मग आपण. आता यामध्ये बघा, ठीक आहे, आता याच्यात बघा, आता ते शब्द कोणते कोणते आहेत एकदा आपण परत नियम वाचूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल. ICS एंडिंग वर्ड्स म्हणजे ज्या विषयांच्या शेवट ICSने होतो अशी विषयांची नावं, बरोबर आहे. इंग्लिश मराठी हिंदी असं नाही बरं का, हिस्ट्री जॉग्राफी असं नाही, त्याच्यात ICS येत नाही अशा त्या. सो नेहमी एकवचनी क्रियापदाचा म्हणजे सिंग्युलर वर्बचा वापर केला जातो. या उलट या शब्दाआधी माय, आवर, योर, हिज, हर, देअर, सच, द किंवा व्यक्तीचं नाव येत असेल तर तो व्हर्ब काय येतो, प्लुरल येतो, अनेक वचनी येतो. कारण तो काय करतो, गुणाचा बोध करतो. ते शब्द मग आहेत खालीलप्रमाणे बघा. पॉलिटिक्स आहे, मॅथमॅटिक्स आहे, इकॉनॉमिक्स आहे, स्टॅटिस्टिक्स आहे, सिविक्स आहे, फिजिक्स आहे, इथिक्स आहे, लिंग्विस्टिक्स आहे, मेटाफिजिक्स आहे, भरपूर आहेत ज्याचा ICS एंडिंग होतो. तर लक्षात घ्या मित्रांनो, तर हे जेव्हा विषयाचे नाव म्हणून येतात तेव्हा ते काय असतात, एकवचनी असतात. पण याच विषयांच्या नावाआधी जर माय, आवर, योर, हिज, हर, देअर, सच, द किंवा व्यक्तीचे नाव म्हणजे इथपर्यंत जर पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह येत असतील तर ते काय करतात, गुणांचा बोध करतात. तेव्हा ते अनेकवचनी बनतात आणि त्यासोबत येणारं क्रियापद देखील अनेकवचनी असतं. नेक्स्ट बघूयात. आता हे तुम्हाला सांगितलं होतं. नेक्स्ट, फिजिक्स इज ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणून उल्लेख म्हणून इथे क्रियापद देखील काय आलं आहे, एकवचनी आलं आहे. वाक्य बरोबर. मॅथमॅटिक्स इज अ डिफिकल्ट सब्जेक्ट. सब्जेक्ट म्हणून उल्लेख म्हणून क्रियापद एकवचनी, वाक्य बरोबर. रोहन्स किंवा हिज मॅथमॅटिक्स आर पुअर. व्यक्तीचं नाव आलं आहे रोहन्स किंवा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह हिज आला आहे म्हणजेच तिथं गुणाचा बोध झाला, त्याच्या मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशनबद्दल बोललं जात आहे म्हणून तिथे क्रियापद काय आलं आहे, अनेकवचनी आलं आहे. वाक्य बरोबर. लक्षात घ्या. सिविक्स इज माय फेवरेट सब्जेक्ट. सब्जेक्टचा उल्लेख आला आहे सिविक्सला म्हणून क्रियापद एकवचनी, वाक्य बरोबर. पॉलिटिक्स इज नॉट माय कप ऑफ टी. येथे देखील विषयाचा संदर्भ आला आहे म्हणून क्रियापद देखील एकवचनी वापरलेला आहे म्हणजे वाक्य देखील बरोबर. इकॉनॉमिक्स इज डिफिकल्ट टू अंडरस्टँड. येथे देखील इकॉनॉमिक्सचा ॲज अ सब्जेक्ट म्हणून उल्लेख केला गेला आहे म्हणून इथे इज आलेला आहे. बरोबर आहे. आता मॅथमॅटिक्स म्हटलं तर याचा अर्थ होतं माय मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन्स म्हणजेच इथे गुणाचा बोध होतो. त्यावेळेस त्याच्या पुढे क्रियापद येईल आर, इज येणार नाही. परीक्षेत असे प्रश्न देखील आलेले आहेत. तर लक्षात घ्या मित्रांनो, हा जो महत्त्वाचा भाग होता या रूल्सचा, त्या रूल्सवरून तुम्हाला लक्षात आलं असेल की परीक्षेत कसे प्रश्न विचारले जातात. तो एकवचनी दिलेला ICS एकवचनी आहे की अनेकवचनी आहे हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल. पुढे जाऊयात आपण. पुढे बघा. मॅथमॅटिक्स आर इंडीड अ डिफिकल्ट सब्जेक्ट. आता मॅथमॅटिक्सचा संदर्भ येथे सब्जेक्ट म्हणून आला आहे म्हणून येथे क्रियापद आर पाहिजे की इज पाहिजे. ऑब्व्हियसली इथे इज पाहिजे. मग बघूयात कोणत्या सेक्शनमध्ये इथे मिस्टेक आहे. बरोबर आहे. मॅथमॅटिक्स आर इंडीड अ डिफिकल्ट सब्जेक्ट. इथं विषयाचा संदर्भ येत आहे. मग मॅथमॅटिक्स नंतर एकवचनी क्रियापद पाहिजे. ए सेक्शनमध्ये बघा मॅथमॅटिक्स बरोबर आहे पण या बी सेक्शनमध्ये आरच्या ऐवजी काय पाहिजे, इज पाहिजे. मग बाकीचं कुठेच बघायची गरज नाही. कुठे मिस्टेक आहे, बी सेक्शनमध्ये मिस्टेक आहे. लक्षात घ्या. नेक्स्ट, स्पॉट द एरर. लिंग्विस्टिक्स आर माय फेवरेट सब्जेक्ट. याच्यात पण बघा लिंग्विस्टिक्स बरोबर आहे पण तो विषयाचा संदर्भ आला आहे म्हणून तो एकवचनी येईल. म्हणून येथे बी या सेक्शनमध्ये आरच्या ऐवजी काय पाहिजे, इज पाहिजे. डन. मग बाकीचे हे सगळे बरोबर आहेत. नेक्स्ट, आता याच्यात आयोगाने प्रश्न कसा विचारला आहे बघा. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स. STI 1999ला हा प्रश्न विचारला आहे बघा. मग हिज मॅथमॅटिक्स इथे गुणाचा बोध झाला आहे. मॅथमॅटिक्सच्या आधी काय आलं आहे, हिज हा पॉझिटिव्ह ॲडजेक्टिव्ह आला आहे म्हणजे गुणाचा बोध झाला. मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन आलं. क्रियापद अनेकवचनी पाहिजे. इथे इजच्या ऐवजी काय पाहिजे, आर पाहिजे. पहिलं चुकला. ठीक आहे. ही इज व्हेरी गुड अबाउट मॅथमॅटिक्स. गुड अबाउट नसतं, गुड ॲट असतं. टू बी गुड ॲट समथिंग मीन्स टू बी एक्सपर्ट इन समथिंग अशी रचना असते. हे सुद्धा चुकलं. ही इज व्हेरी गुड ऑन मॅथमॅटिक्स. गुड ॲट असते, गुड ऑन नसते. लक्षात घ्या. हे देखील चुकलं.
व ही इज व्हेरी गुड ॲट मॅथमॅटिक्स. गुड ॲट मीन्स टू बी एक्सपर्ट इन समथिंग, गुड ॲट मॅथमॅटिक्स म्हणजे त्याचं मॅथमॅटिक्स चांगलं आहे या अर्थाने फक्त पर्याय क्रमांक 4 ही योग्य उत्तर आहे. डन. नेक्स्ट, चूज द करेक्ट सेंटेन्स. PSI 2004ला हा प्रश्न विचारला आहे. मॅथमॅटिक इज ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. पहिला पर्याय बघा, मॅथमॅटिक इज ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. इथं स्पेलिंगच मिस्टेक आहे, एस राहिला आहे त्याच्यात, हे चुकलं आहे. मॅथमॅटिक्स पाहिजे. मॅथमॅटिक्स इज ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्ट बरोबर राहिलं असतं जरी ते यस राहिलं असतं तर. मॅथमॅटिक्स आर, इथे मॅथमॅटिक्स आर ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्ट, येथे सब्जेक्टचा उल्लेख आहे म्हणजे तो एकवचनी आहे. या आरच्या ऐवजी ती इज यायला हवा होता म्हणून हे वाक्य देखील चुकलं. तिसरं बघा, मॅथमॅटिक इज ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्ट, डबल इंटरेस्टेड सब्जेक्ट. इथे देखील मॅथमॅटिक्सचं स्पेलिंग चुकलेलं आहे, तिथे एस हवा होता. आलं लक्षात, हे वाक्य देखील चुकलेलं आहे. चौथं वाक्य बघा, मॅथमॅटिक्स इज ॲन इंटरेस्टिंग सब्जेक्ट. मॅथमॅटिक्स विषयाचा संदर्भ आला म्हणजे तो एकवचनी झाला आहे, एकवचनी क्रियापद म्हणजे चौथं वाक्य बरोबर. ह्या विचारलेल्या प्रश्नामध्ये चूज द करेक्ट सेंटेन्समध्ये पर्याय क्रमांक 4 योग्य उत्तर आहे. बाकीचे ऑप्शन चुकीचे आहेत. बस बघा आयोग कसं फसवतो, कशा प्रकारची. पहिल्या दाता आपण वाटतं आपल्याला सगळीच बरोबर आहेत का काय असं वाटतं. इझीची वाक्य तुम्हाला करेक्ट वाटतील पण ते स्पेलिंग पण बघा, त्याच्यामुळे मी तिथे बॉक्स केलेले आहेत जेणेकरून तुम्हाला ते इमिजिएट लक्षात यावं. नेक्स्ट पुढे आता रूल नंबर 94 बघा. रूल नंबर 94 काय म्हणतो की से, सजेस्ट, प्रपोज, लिसन, एक्सप्लेन, राईट, रिप्लाय, स्पीक, टॉक इत्यादी क्रियापदानंतर जर ऑब्जेक्ट पर्सन येत असेल, ऑब्जेक्ट कोण पर्सन येत असेल तर त्याआधी टू हा प्रेपोजिशन वापरला जातो. टू हा प्रेपोजिशन वापरला जातो. केव्हा? से, सजेस्ट, प्रपोज, लिसन, एक्सप्लेन, राईट, रिप्लाय, स्पीक, टॉक इत्यादी क्रियापदानंतर जर ऑब्जेक्ट पर्सन येत असेल तर त्याआधी टू हा प्रेपोजिशन वापरला जातो. डन. कीप इन माइंड. पुढे बघा, शी डिड नॉट रिप्लाय टू मी. रिप्लाय आला आहे त्याच्यानंतर टू प्रेपोजिशन आला आहे का? कारण रिप्लायनंतर ऑब्जेक्ट म्हणून मी व्यक्तीसाठीच वापरतात. लक्षात घ्या, मी व्यक्तीसाठीच वापरतात. मी हे द्वितीय विभक्तीतील सर्वनाम हे व्यक्तीसाठीच येतं म्हणून रिप्लाय मी असं चालणार नाही. रिप्लाय टू मी. शी डिड नॉट रिप्लाय टू मी असं येईल. शी डिड नॉट रिप्लाय मी असं लिहिलं तर रॉंग होईल. कारण रिप्लायनंतर ऑब्जेक्ट म्हणून काय आलं, व्यक्ती म्हणून ऑब्जेक्ट आलेला आहे म्हणून तिथे टू येणं मस्ट आहे. नेक्स्ट, ही डिड नॉट टॉक टू मी आला का? ऑब्जेक्ट व्यक्ती आला आहे. शी डिड नॉट राईट अ लेटर. आता हे सिम्पल आहे, इथे आपण प्रेपोजिशन घेतलं नाही का? कारण वाक्यात काय ऑब्जेक्ट नाहीच आहे. प्रेपोजिशन म्हणजे व्यक्ती ऑब्जेक्ट आहे पण व्यक्ती नाही आहे ऑब्जेक्ट. प्रेपोजिशन आला नाही कारण ऑब्जेक्ट व्यक्ती नाही, कारण इथं ऑब्जेक्ट काय वस्तू आहे म्हणून तिथे टू आला नाही. म्हणजे हा फरक तुम्हाला लक्षात आला असेल. या क्रियापदानंतर जर ऑब्जेक्ट टू येत असेल, ऑब्जेक्ट व्यक्ती येत असेल तर तिथं आपण काय घेतो? टू हे प्रेपोजिशन घेतो. हे लक्षात घ्या, हा नियम खूप इम्पॉर्टंट आहे. विद्यार्थी साध्या साध्या गोष्टीमध्ये इथे फसतात. तर हा नियम तुम्हाला व्यवस्थित माहीत असेल, हा नियम जर तुम्हाला व्यवस्थित माहीत असेल तर आय डोंट थिंक सो तुमचं उत्तर चुकेल. ठीक आहे. नेक्स्ट पुढे बघा, स्पॉट द एरर बघा याच्यामध्ये. ही सजेस्टेड अस दॅट वी शुड ट्राय टू इम्प्रूव्ह आवर कंडिशन बाय बिगिनिंग वर्क हार्ड, नो एरर. आता बघा, ही सजेस्टेड अस. सजेस्ट हे क्रियापद आहे, त्याच्यानंतर ऑब्जेक्ट म्हणून काय व्यक्ती आला आहे म्हणून तिथे टू हे प्रेपोजिशन पाहिजे, परंतु तिथे दिलेलं नाही. म्हणजे पहिल्या याच्यातच म्हणजे येथेच मिस्टेक आहे. लक्षात घ्या, बाकीचे सगळे बरोबर आहेत. बाकीचं बघायची गरजच नाही. सजेस्ट आहे त्याच्यात क्रियापद आहे, सजेस्ट आहे ना सजेस्ट. आणि त्याच्यानंतर काय आलं आहे बघा, काय आलं आहे? ऑब्जेक्ट व्यक्ती म्हणून अस आपण व्यक्तीसाठीच वापरतो. म्हणजे आपण लक्षात घ्या, मी, अस, यू, हिम, हर, देम हे आपण कोणासाठी वापरतो? व्यक्तीसाठीच वापरतो ॲज अ ऑब्जेक्ट म्हणून. लक्षात आलं. मग ऑब्जेक्ट जर व्यक्ती म्हणून येत असेल तर त्या क्रियापदानंतर टू हे प्रेपोजिशन यायला पाहिजे. ठीक आहे, तिथे आलेलं नाही म्हणून तिथे वाक्य चुकलं आहे. तुम्हाला लक्षात आलं असेल. नेक्स्ट पुढे बघूयात. आता कंबाईन 2019ला प्रश्न विचारला आहे बघा.
आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. करेक्ट सेंटेन्सेस आहेत. ठीक. पहिलं, शी डिस्क्राइब्ड मी द सिच्युएशन. शी डिस्क्राइब्ड मी द सिच्युएशन. आता एक लक्षात घ्या, डिस्क्राइब हे क्रियापद आहे, त्यानंतर ऑब्जेक्ट म्हणून व्यक्ती म्हणून आला आहे, तर येथे त्या मीच्या आधी टू हवा होता, तिथं तो नाही आहे, म्हणून पहिलं वाक्य चुकलं. पुढे, वी ऑल इन्व्हाइट हिम हिज लाईफस्टाईल. आता वी ऑल इन्व्हाइट हिम हिज लाईफस्टाईल. आता हे वाक्य बरोबर आहे, कारण ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नंतर प्रेपोजिशन येत नाही. हे वाक्य देखील बरोबर आहे. नेक्स्ट, ही फिक्स द टॅप फॉर मी. ही फिक्स द टॅप फॉर मी. हे वाक्य देखील इथे काय आलं आहे, ऑब्जेक्ट आलेला आहे. मग ट्रान्झिटिव्ह व्हर्ब नंतर प्रेपोजिशन येत नाही, ऑलरेडी तिथे ऑब्जेक्ट आलेला आहे, व्यक्ती नाही आहे. ठीक आहे, म्हणून हे वाक्य देखील बरोबर, हे देखील बरोबर. फक्त पहिलं चूक आहे. त्यांनी काय सांगितलं, करेक्ट सेंटेन्सेस कोणतं आहे. मग बी आणि सी हे करेक्ट सेंटेन्स आहे. बी आणि सी आन्सर्स ऑप्शनमध्ये कुठे आहेत ते बघूयात. ए ओनली नाही, बी ओनली नाही, ए अँड सी नाही, बी अँड सी म्हणजे याच्यात पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, रूल नंबर 95 बघा. रूल नंबर 95 काय म्हणतो बघा. पेअर, डझन, 100, 1000, लाख, लॅक, करोड, बिलियन या शब्दाआधी जर फिक्स नंबर म्हणजे जशी संख्या असेल, म्हणजे 2, 3, 4, 5 येत असेल, तर दिलेल्या वरील शब्दांना एस प्रत्यय लागत नाही. म्हणजे कोणते शब्द, पेयर्स होणार नाही, डझन्स होणार नाही, हंड्रेड्स होणार नाही, थाउजंड्स होणार नाही, लॅक्स होणार नाही, करोड्स होणार नाही, बिलियन्स होणार नाही. किंवा जर यांच्या आधी एखादी संख्या येत असेल, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 वगैरे, यांचं अनेकवचन होणार नाही. लक्षात आलं. आता बघा, 2 पेअर्स ऑफ शूज. आता बघा, पेयर्सच्या आधी 2 आला आहे, ते पेयर्सच्या ऐवजी पेअर लिहिणं जास्त पसंत करतात, पण काही ठिकाणी पेयर्स पण करेक्ट दिलेलं आहे, लक्षात घ्या. पण खरा नियम काय आहे, हे जे आहेत या शब्दांना जर फिक्स नंबर असेल तर यांना अनेकवचनी केलं जात नाही. बरोबर आहे. खाली काही 2 पेअर ऑफ शूज हे बरोबर आहे. खाली ओनली 10,000 रुपीज. बघा, 1000च्या आधी 10 ही संख्या आलेली आहे, मग 1000s नाही होणार, थाउजंड्सच्या ऐवजी काही 1000 पाहिजे, तिथे थाउजंड्स नाही चालणार. कारण आपला नियम काय म्हणतोय की या शब्दांच्या आधी जर फिक्स नंबर असेल तर त्याला एस प्रत्यय लागणार नाही. इथे लागला आहे, फिक्स संख्या पण आहे, म्हणून चूक. 2 डझन मँगोज. आता डझन हा वर्ड बघा, डझन, ठीक आहे, या शब्दाच्या आधी जर फिक्स नंबर असेल, तिथं 2 आहे फिक्स नंबर, तर याला एस प्रत्यय लागणार नाही. हा फक्त 2 डझन असा असेल, परंतु इथे डझन्स आहे म्हणून तो चुकला. डन. हे लक्षात घ्या. म्हणजे आपण बँकेत पैसे भरायला जातो, असं लिहितो 2000s ओनली, लक्षात, थाउजंड्स नाही, ओनली 1000. 2 lakhs ओनली नाही, 2 lakh ओनली. लक्षात घ्या. म्हणजे जेव्हा या शब्दांच्या आधी फिक्स नंबर येत असेल तर या शब्दांना अनेकवचनी केलं जात नाही. यांना अनेकवचनी करण्याची दुसरी पद्धत आहे, ते देखील आपण पुढे बघणार आहोत. म्हणजे जर या फॉर्ममध्ये येत असतील, यांच्या पुढे जर फिक्स नंबर येत असेल, एखादी संख्या येत असेल, तर यांचं अनेकवचन केलं जात नाही. अशी रचना जर तुम्हाला आढळली, म्हणजे फिक्स नंबर आणि त्याच्यानंतर अनेकवचन आहे, तर ती रचना चूक असते. विद्यार्थ्यांनी याची नोंद घ्यावी. नेक्स्ट, आता बघा, अनेकवचनी केव्हा केलं जातं. तुम्हाला सांगितलं ना, अनेकवचनी केलं जातं, पण केव्हा केलं जातं. जर अशी रचना असेल, हंड्रेड्स ऑफ पीपल, जर तुम्हाला असं दिसलं 200 ऑफ पीपल, लक्षात घ्या, हे 2 इथे आलेला हा चुकीचा आहे, लक्षात घ्या. हे लावायची गरज नाही, हे संपूर्ण वाक्य चुकीचं झालं. कारण डिजिट आला तर ते शब्द चुकतो, तो अनेकवचनी होत नाही. मग याचं अनेकवचनी कसं करता येईल. 100s ऑफ पीपल, लॅक्स ऑफ पीपल, करोड्स ऑफ पीपल, थाउजंड्स ऑफ पीपल, आलं लक्षात. या पद्धतीने येईल. याच्यापुढे जर डिजिट आला एखादी किंवा फिक्स नंबर आला तर त्याचं अनेकवचन केलं जात नाही. मग आपण याचं अनेकवचन कसं येईल, फक्त याचं अनेकवचन फक्त याला काय करायचं आहे, हे हटवून द्या इथून. 100s ऑफ पीपल असं आपण म्हणू शकतो. 100s ऑफ पीपल, लॅक्स ऑफ पीपल असं म्हणू शकतो. डझन्स ऑफ मँगोज, डझन्स ऑफ मँगोज, आलं लक्षात. डझन्स ऑफ मँगोज, आलं लक्षात. करोड्स ऑफ रुपीज, करोड्स ऑफ रुपीज, ठीक आहे, करोड्स ऑफ रुपीज. लॅक्स ऑफ फार्मर्स, ऑफ फार्मर्स. मग आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, काय की यांच्या पुढे कधीही
फिक्स नंबर वापरायचा नाही. जसं आपण 10 वापरला तरी रचना चूक होईल. या रचने हे अनेकवचनी एक्सप्रेशन्स आहेत. या रचनेपुढे कधीच फिक्स नंबर वापरायचा नाही. फिक्स नंबर न वापरता त्यांना अनेकवचनी केलं जातं. हे तुमच्या लक्षात आलं असेल. इथे कुठे नंबर दिसतोय का आपल्याला? फिक्स नंबर 2 3 4 5 6 7 8 10 असं दिसतंय का यांच्या पुढे? जर तसं दिसलं आणि या पद्धतीची रचना असेल तर ते वाक्य चूक आहे. या पद्धतीने अनेकवचने केलं जातं. यांच्यानंतर येणारं क्रियापद हे काय असेल? व्हर्ब काय असेल? प्ल्युरल असेल. लक्षात घ्या, काय असेल? प्ल्युरल असेल व्हर्ब. कीप इन माइंड. डन. नेक्स्ट पुढे अपवाद. काही नामे किंवा शब्द जसे हवर नाही, आर किंवा अवर, ठीक आहे, मीटर, इयर, सेकंड, मिनट, माईल, किलोग्रॅम, सेंटीमीटर, एकर, आउन्सेस यांच्या आधी जर फिक्स नंबर असेल, म्हणजे जसे 2 3 4 5 येत असेल तर या शब्दांना अनेकवचनी केलं जातं. कोणत्या शब्दांना केलं जात नाही? कोणत्या शब्दांना केलं जातं तो भाग महत्त्वाचा आहे, ते लक्षात घ्या. जर म्हणजे कोणती नामे आर, मीटर, इयर, सेकंड, मिनट, माईल, किलोग्रॅम, सेंटीमीटर, एकर, आउन्सेस यांच्या आधी जर फिक्स नंबर एखादी संख्या असेल, 2 3 4 5 6 अनेकवचन एकच्या पुढेच होतं म्हणून तिथे एक संख्या नाही आहे. 2 3 4 5 6 7 10 असेल किंवा त्याच्या पुढेही असेल तर त्या शब्दांना अनेकवचन केलं जातं. त्या शब्दांना अनेकवचन केलं जातं. लक्षात घ्या. मग आता बघा 5 इयर म्हणतो का आपण? 5 इयर म्हणतो का? 5 इयर्स म्हणतो. लक्षात घ्या. आता 60 माईल इज अ ग्रेट डिस्टन्स. माईल या शब्दापुढे 60 आहे, एक डिजिट संख्या आहे, मग तिथे माईल्स पाहिजे. माईल चालणार नाही. 60 माईल्स इज अ ग्रेट डिस्टन्स. 60 माईल्स इज अ ग्रेट डिस्टन्स असं येईल. आता याच्यामध्ये बघा, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे बरं का, असं जर असेल अ 5 इयर प्लॅन किंवा अ 5 इयर्स प्लॅन, लक्षात घ्या यामध्ये फक्त हे बरोबर आहे, हे चूक आहे. कारण इथं इयर्स नाही येणार. हा एकवचनीसाठी येतो म्हणून इथे काय पाहिजे? इयर्स पाहिजे. एक पंचवार्षिक योजना असा त्याचा अर्थ आहे मित्रांनो. लक्षात घ्यायचा तो एक्सप्रेशन. म्हणजे अपवाद लगेच असतात. अपवाद लगेच असतात. ठीक आहे, लक्षात घ्या. आता याच्यामध्ये बघा, शी हॅज ऑर्डर्ड 2 डझन्स ऑफ कॉपीज ऑफ इंग्लिश बुक्स, नो एरर. शी हॅज ऑर्डर्ड इथपर्यंत बरोबर आहे. 2 डझन्स कॉपीज. डझन या शब्दाच्या आधी जर एखादा फिक्स नंबर असेल तर हा डझनच राहतो. डझन्स होत नाही. येथे संख्या येऊन डझन्स झाला आहे म्हणून हे एक्सप्रेशन चुकलेलं आहे. बी सेक्शनमध्ये मिस्टेक आहे. ए आणि सी करेक्ट आहेत. म्हणजे इथे बी 2 डझन्सच्या ऐवजी फक्त काय पाहिजे? 2 डझन पाहिजे. डन. नेक्स्ट पुढे, माय ग्रँडफादर ओन्स 50 एकर ऑफ वेटलँड, नो एरर. आता बघा 50 एकर म्हणजे एकर, लिटर, मीटर, किलोमीटर आहे ना, ग्रॅम आहे, हां, आउन्सेस आहेत, एकर आहे, असे शब्द असले आणि त्याच्यापुढे जर एक फिक्स नंबर असेल तर तो अनेकवचनी होतो. परंतु इथे एकवचनी दिला आहे म्हणून ते चुकलं. माय ग्रँडफादर ओन्स बरोबर आहे. 50 एकरच्या ऐवजी काय पाहिजे? 50 एकर्स असं पाहिजे. ऑफ वेटलँड, 50 एकर ऑफ वेटलँड हे बरोबर आहे, फक्त इथे मिस्टेक आहे. लक्षात घ्या. डन. नेक्स्ट पुढे, 100 माइल्स आर अ लॉंग डिस्टन्स. 100 माइल्स. आता लक्षात, 100 माइल्स. आता हे जे एक्सप्रेशन्स आहे बरं का, आता 100 माइल्स इथं सिंगल डिस्टन्स दाखवत आहे. 100 माइल्स. तुम्ही सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंटचा जर नियम बघितला, सिंगल काय दाखवतो आहे? सिंगल डिस्टन्स दाखवतो आहे. काय दर्शवतो आहे? सिंगल डिस्टन्स दाखवतो आहे तो. जसं कसं आपण म्हणतो, म्हणजे एक सिंगल डिस्टन्स तो दाखवतो आहे म्हणून याच्या नंतर एकवचनी क्रियापद येईल. लक्षात घ्या. सिंगल डिस्टन्स तो 100 माइल्स हे बरोबर आहे. आरच्या ऐवजी ते काय पाहिजे? इज पाहिजे. अ लॉंग डिस्टन्स. अ लॉंग डिस्टन्स. आलं का लक्षात? ए लॉंग डिस्टन्स. ठीक आहे. कुठे मिस्टेक आहे? हे सिंगल डिस्टन्स दाखवतो आहे म्हणून ते तो एकवचनी होतो, सिंग्युलर होतो, म्हणून त्याच्यानंतर येणारं क्रियापद पण काय पाहिजे?
सिंग्युलरच पाहिजे, लक्षात घ्या. डन. नेक्स्ट पुढे स्पॉट देअर बघा. अकॉर्डिंग टू प्रेझेंट मार्केट रेट 5 डझन्स कॉस्ट 300 रुपीज. 300 रुपीज, नो एरर. आता याच्यात बघा, अकॉर्डिंग टू प्रेझेंट मार्केट रेट 5 डझन्स कॉस्ट 300 रुपीज. आता इथे बघा 5 डझन्स, इथे बघा. आता बघा अकॉर्डिंग टू प्रेझेंट मार्केट रेट, हे बरोबर आहे. 5 डझन्स, डझनच्या आधी जर एखादा फिक्स नंबर असेल तर तो अनेक वचन होत नाही, डझन या फॉर्ममध्येच येतो, परंतु इथे डझन्स आहे म्हणून ते वाक्य चुकलं, लक्षात घ्या. कॉस्ट 300 रुपीज, 300 रुपीज, इथे जर यस राहिला असतं हे सुद्धा चुकलं असतं, पण हे एक्सप्रेशन बरोबर आहे. ठीक आहे. मग याच्यात कुठे मिस्टेक आहे? बी सेक्शनमध्ये मिस्टेक आहे, कारण डझनच्या आधी एखादा फिक्स नंबर असेल तर डझनचं अनेक वचन डझन्स असं केलं जात नाही, ते डझन्स आहे म्हणून ते वाक्य चुकलं. नेक्स्ट स्पॉट देअर बघा. 50 माइल्स आर अ लॉंग वे टू वॉक. हे पण तेच बघितलं आपण, सिंगल डिस्टन्स दाखवते. 50 माइल्स काय दर्शवतोय? 50 माइल्स हा सिंगल डिस्टन्स दाखवतोय. काय दाखवतोय? सिंगल डिस्टन्स. सिंगल डिस्टन्स दाखवतोय म्हणून तो काय आहे? म्हणून तो काय आहे? सिंग्युलर आहे. सिंग्युलर आहे म्हणजेच काय आहे? तो काय घेणार? सिंग्युलर व्हर्ब घेणार. काय घेणार? सिंग्युलर व्हर्ब. मग इथे आरच्या ऐवजी इज पाहिजे, लक्षात घ्या. बघा मग 50 माइल्स बरोबर आहे. आर अ लॉंग वे, आरच्या ऐवजी इथे इज पाहिजे, इथे चुकलं, बाकीचं सगळं बरोबर आहे. डन. नेक्स्ट PSI 2017ला प्रश्न आला बघा. सिलेक्ट द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस दॅट आर इज ग्रॅमॅटिकली करेक्ट. ग्रॅमॅटिकली करेक्ट दिलेले वाक्य कोणते आहेत बघा. ही गेव मी 2 डझन्स ऑरेंजेस, येईल का? रॉंग. इथं फक्त डझन पाहिजे. का? डझन, स्कोअर, पेअर, 100, 1000, मिलियन, बिलियन यांच्या आधी जर एखादा फिक्स नंबर असेल तर त्यांचं अनेक वचन केलं जात नाही. फिक्स नंबर आहे डझनचं, तरी अनेक वचन केलं आहे म्हणून ते वाक्य चुकलं. ही गेव मी 2 डझन मँगोज. ही गेव मी 2 डझन मँगोज, वाक्य बरोबर. ही गेव मी 2 डझन ऑरेंज. इथं ऑरेंज 2 डझन म्हणजे 24 आहेत, इथं ऑरेंजेस पाहिजे म्हणून ते वाक्य चुकलं, लक्षात घ्या. ठीक आहे. ही गेव मी 2 डझन्स ऑरेंज, इथे हे पण मिस्टेक आहे, इथे पण मिस्टेक आहे. डझन्स नको, डझन पाहिजे. ऑरेंज नको, ऑरेंजेस पाहिजे, लक्षात घ्या. मग याच्यामध्ये फक्त 2 नंबरचं वाक्य ग्रॅमॅटिकली करेक्ट आहे, बाकीचे कसे चूक आहेत ते तुम्हाला मी सांगितले. डन. कलर टाईप इज 2007. 10 माइल्स डॅश डॅश अ लॉंग वे टू वॉक. 10 माइल्स हा काय दर्शवतोय? सिंगल डिस्टन्स दर्शवतोय. सिंगल डिस्टन्स आहे म्हणजेच तो सिंग्युलर आहे, म्हणजेच तो आपल्या पुढे सिंग्युलर व्हर्ब एकवचनी क्रियापद घेणार. मग एकवचनी क्रियापद यामध्ये कोणतंही बघूयात आपण. एकवचनी क्रियापद यामध्ये आहे इज, म्हणजेच तेथे येईल 10 माइल्स इज अ लॉंग वे टू वॉक. लक्षात. त्या प्रश्नाचं उत्तर आलं ऑप्शन क्रमांक 4 इज. नेक्स्ट आता कंबाईन 1997 बघा. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. पिक आउट द करेक्ट सेंटेन्स फ्रॉम द फॉलोइंग. करेक्ट सेंटेन्स म्हटलं आहे, हां, लक्षात घ्या. ठीक आहे. 10 माइल्स आर अ लॉंग डिस्टन्स, आरच्या ऐवजी ते इज पाहिजे म्हणजेच पहिलं चुकलं. 10 माइल्स वेअरच्या ऐवजी वॉज पाहिजे, येथे देखील चुकलं. ठीक आहे. 10 माइल्स इज अ लॉंग डिस्टन्स. 10 माइल्स सिंगल डिस्टन्स, सिंगल व्हर्ब, करेक्ट. 10 माइल, माइल नाही माइल्स येईल आणि आर नाही इज येईल, लक्षात घ्या. वाक्य चुकलं, बरोबर. मग ह्यामध्ये फक्त 3 नंबरचा जो पर्याय आहे 10 माइल्स इज अ लॉंग डिस्टन्स हा बरोबर आहे, बाकीचे सर्व चूक आहेत. नेक्स्ट कंबाईन 1987ला प्रश्न आला बघा. 4 आउन्सेस म्हणजे हे काय होतं लक्षात घ्या. 4 आउन्सेस असं जर म्हटलं तर याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या. सिंगल अमाऊंट होते. काय होते? सिंगल अमाऊंट. सिंगल अमाऊंट झाला म्हणजेच त्याचा अर्थ काय झाला, तो सिंग्युलर सब्जेक्ट झाला. सिंग्युलर सब्जेक्ट झाला म्हणजेच त्याच्यानंतर येणारं क्रियापद काय असेल, सिंग्युलर व्हर्ब असेल.
बरोबर आहे. सिंग्युलर व्हर्ब आता कुठे बघूयात आपण. 4 ounces इज आर, मग काय 4 ounces इज द स्मॉलेस्ट क्वांटिटी. 4 ounces इज द स्मॉलेस्ट क्वांटिटी. ठीक आहे. आता पुढचा प्रश्न बघा. कंबाईन 1987ला आला आहे. चूज द करेक्ट वर्ब टू फिल इन द ब्लँक. चूज द करेक्ट वर्ब टू फिल इन द ब्लँक. 40 miles, सिंगल डिस्टन्स, सिंगल सब्जेक्ट, सिंगल वर्ब. म्हणजे तिथे एकवचनी क्रियापद यायला पाहिजे. मग तिथे एकवचनी क्रियापद दिलेल्या ऑप्शनपैकी फक्त इज आहे. मग बाकीचे काहीच जास्त वाचायची गरज नाही. लक्षात आलं. मग यामध्ये काय येईल, याचं उत्तर काय येईल, 1 नंबर येईल. नेक्स्ट, राज्यसेवा 2017ला हा प्रश्न आलेला आहे बघा. फिल इन द ब्लँक्स फ्रॉम द अल्टरनेटिव्ह गिवन बिलो. बार्ली, व्हीट अँड राईस. बार्ली, व्हीट अँड राईस ह्या 3 गोष्टी आहेत. म्हणजे सब्जेक्ट बनला प्ल्युरल, बरोबर आहे. सब्जेक्ट बनला प्ल्युरल म्हणजे त्याच्यानंतर व्हर्ब यायला पाहिजे प्ल्युरल. प्ल्युरलमध्ये कोणता आहे बघूयात. म्हणजे आर आहे का, ठीक आहे, बघूयात. ठीक आहे, इथे काय यायला पाहिजे, आर. 20 miles, सिंगल डिस्टन्स. सिंगल डिस्टन्स म्हणजे सिंगल सब्जेक्ट, सिंग्युलर सब्जेक्ट. मग त्याच्यानंतर काय यायला पाहिजे, सिंग्युलर व्हर्ब म्हणजे इज इथे यायला पाहिजे. आर आणि इज जे ऑप्शन असेल तेच तुमचं उत्तर येईल. इज नाही येणार. पहिलं काय आर आहे, असं नाही. आर इज, तिसरं उत्तर येईल त्याचं आर नाही. तुमच्या लक्षात आलं असेल की बार्ली, व्हीट अँड राईस प्ल्युरल सब्जेक्ट, सो प्ल्युरल वर्ब. 20 miles, 20 miles, सिंगल डिस्टन्स, सिंग्युलर सब्जेक्ट, सिंग्युलर वर्ब. आलं लक्षात. मग त्या अनुषंगाने याचं उत्तर यायला पाहिजे आर अँड इज. लक्षात आलं. नेक्स्ट, तर विद्यार्थी मित्रांनो, नियम क्रमांक 91 ते 95 आपण अतिशय सिस्टमॅटिक घेतलेला आहे. काही जर तुम्हाला म्हणजे हे लेक्चर ऐकताना जर तुम्हाला काही अडचण आली, एखादा रूल कळला नाही किंवा समजण्यामध्ये अडचण येत आहे किंवा PPT वाचताना तुम्हाला काही अडचण आली तर तुम्ही मला फोन किंवा मेसेज करू शकतात. अशी अपेक्षा करतो का हे लेक्चर तुम्हाला कळलं असेल. धन्यवाद.